नमस्कार मित्रांनो, तर आज आहे बाप्पाचा तिसरा दिवस आणि आज आपण कादाड भ्रमंतीमध्ये तिसऱ्या दिवशी काय नैवेद्य बनवणार आहोत ते शूट करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर या आमच्या जाऊबाई आहेत सायली वहिनी आणि त्या आज आपल्याला शिकवणार आहेत की उंबर कसे बनवायचे. अगदी सोपं, म्हणजे जर प्रसादाला पटकन काय बनवायचं असेल, वेळ नसेल आपल्याकडे, तर कमीत कमी वेळात कसं बनवायचं तर ते सायली वहिनी आपल्याला दाखवणार आहेत. हा, तर पहिलं आपण घेतले आहे केळं. किती केळी घ्यायची वहिनी? 2. आपण घेऊ शकतो, आपल्याला पाहिजे 2 केळी घेतलेली आहेत. पिकलेली घ्यायचे, अजून पिकलेली असेल तर ती चांगली, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली असली तरी चालतील, कारण की ती स्मॅश लवकर होतात असं वहिनी सांगते. हे पूर्ण आपल्याला स्मॅश करून घ्यायचे. तर हे पूर्ण स्मॅश झालेलं आहे आता. तर आता आपल्याला काय घ्यायचंय वहिनी? तर आपल्याला आता गव्हाचं पीठ घ्यायचंय. साधारण 2 केळ्यांसाठी 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलंय आणि ते पूर्ण त्याच्यात मिक्स करतायत वहिनी. पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये आता 1 चमचा साखर टाकले. साखर ऑप्शनल आहे, कारण की केळी पण गोड असतात, तुम्ही नाही पण टाकू शकता. आणि जर तुम्हाला अगदी गोड हवं असेल तर 1 चमचा साखर पण ऍड करू शकता. तर बॅटर आता आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे. चला तर मग पुढची प्रोसेस बघूया. तर आता आपल्याला तेल ऍड करायचं आहे याच्यामध्ये. जसं आपण भजीसाठी घेतो तेवढ्याच प्रमाणात तेल घ्यायचं, कारण की आपल्याला ते तळायचं. तर तेल गरम होत आहे आणि वहिनी वाट बघतात. तोपर्यंत उखाणा तर घ्या एक. हा, एक होऊन जाऊ द्या. खूप अंड्यावर अंडे घ्यायचा. कमी करू का? गॅस मीडियम फ्लेम वर ठेवलाय. आणि आता उंबर ची शेवटची प्रोसेस. टाकायला लागल मग स्वतः त्यात टाकलं ते चावल रेडीच्या हाताने हे झालं ते कापून चावू दिलं. अरे आता परतायचे आहेत. आणि याचा सुगंध जो आहे तो सेम मालपोह्यांसारखा येतो आणि टेस्टलाही अगदी मालपोह्यांसारखेच लागतात ना वहिनी. त्याच्यामुळे हे खायला खूप सुंदर आणि पटकन 5 मिनिटात रेडी होणारा नैवेद्य. आणि तुम्ही म्हणत असाल हे लाल, हे जेवढे लाल होणार ना तेवढे अजून सुंदर लागतात. तर झालेले आहेत आणि आता आपण काढून द्यायचे. तुमच्या इथं हात तुमच्या खांबाच्या तर आता
वहिनी नैवेद्य ठेवतात आणि आता आम्ही आरतीला सुरुवात करू. तर अशा प्रकारे आपला उंबर तयार झालेला आहे. तर वेदू आमची आता आरती झालेली आणि नैवेद्य वाटते सगळ्यांना. तर आज मामी आलेले आहेत आमच्याकडे पाया पडायला आणि मोहन मामा पण आलेले आहेत आमच्याकडे पाया पडायला. हे हा यश नाही ना, हा हितेश ना. हा, तर हितेश आलेला आहे आज आमच्याकडे. आमच्या ब्लॉग मध्ये आज हितेश आम्हाला जॉईन झालेला आहे. हितेश आता भजन बोलणार आहे का आमच्यासोबत? नाही, नॉट इंटरेस्टेड.